आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचे शब्दयोगी अव्यय बघणार आहोत। त्यामध्ये शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यानंतर त्याची उदाहरणे कशी आहेत, कशा प्रकारे शब्दयोगी अव्यय तयार केले जातात त्याची आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत। आणि जर तुम्हाला एक्झामला शब्दयोगी अव्यय ओळखायला सांगितलं, जो सेंटेन्स दिला आहे त्यामधील, तर तो कसा ओळखायचा हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रिपोजिशन। जो शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतो आणि त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवतो, त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात। तर शब्दयोगी अव्यय कशाला म्हणतात, जो नाम आहे, नाम म्हणजे नाउन आणि सर्वनाम म्हणजे प्रोनाउन, त्यांना जोडून येतो किंवा त्यांना पकडून येतो आणि त्यांचा वाक्यात काय म्हणजे त्या शब्दाशी काय संबंध आहे हे दर्शवतो, त्या शब्दाला काय म्हणतात, तर शब्दयोगी अव्यय। आता वैशिष्ट्य काय आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मुख्य असं काय आहे, तर शब्दयोगी अव्यय स्वतंत्र असा शब्द नाही। म्हणजे शब्दयोगी अव्यय एकटाच येत नाही, म्हणजे स्वतंत्र म्हणजे इंडिपेंडेंट एकटाच तो नसतो, तर तो कोणासोबत असतो, तर नाम आणि सर्वनाम। असं समजा की नाम आणि सर्वनामाचा हात पकडून म्हणजे त्यांना चिकटूनच तो आलेला असतो। सेकंड आहे शब्दयोगी अव्यय हे एखादे नाम किंवा सर्वनाम यांना जोडून आलेले असते, म्हणजेच काय, तर त्यांना पकडून आलेला असतो। सो तो काय असतो, तो सिंगल नसतो, म्हणजे एकटा कधीच येत नाही। आता याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणकोणते असतात, तर जसं की मागे, पुढे, बाहेर, वर, खाली, पेक्षा, समोर, पूर्वी, नंतर, हे काय आहे, तर शब्दयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत। तर आता सेंटेन्समध्ये ही आल्यावरती सेंटेन्स कसे तयार होतात ते बघूया। आता उदाहरणार्थ, समयी खाली फूल पडले आहे। आता वरील वाक्यात खाली हा शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून वापरलेला आहे आणि तो समयी या शब्दाला जोडलेला आहे। आता ह्याच्यामधलं समयी काय झाला, नाव झाला, म्हणजे नाऊन झाला, आणि त्याला जोडून कुठला शब्द आलाय, तर खाली। सो हा खाली काय होणार आहे, शब्दयोगी अव्यय। म्हणजेच काय, आपल्याला जे सेंटेन्स दिलेला आहे त्याच्यातला खाली हा येणार आहे शब्दयोगी अव्यय आणि समय हा येणार आहे नाऊन। अजून एक एक्झाम्पल बघूया, घरासमोर तुळस आहे। आता ह्याच्यामध्ये तुळस आणि घर, ह्याच्यामध्ये घरासमोर, घर आणि समोर, याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे, तर घर आहे नाऊन, आणि नाऊनला जोडून कोणता शब्द आला आहे, तर समोर। म्हणून काय, तर शब्दयोगी अव्यय हा समोर असतो आणि घर हा काय आहे, तर नाऊन आहे, त्याला हा जोडून आलेला आहे। आता आपण शब्दयोगी अव्ययाची 10 उदाहरणं बघूया, म्हणजे कशा पद्धतीचे शब्दयोगी अव्यय तयार केले जातात। आता साठी येणार आहे, साठी त्याचं उदाहरण आहे, आणि सेंटेन्स म्हणजे एक वाक्य तयार केल्यावरती ते कसं तयार होतं, आई माझ्यासाठी खाऊ आणते, किंवा भाऊ माझ्यासाठी खाऊ आणतो, बाबा माझ्यासाठी खाऊ आणतात। सो हे काय झालं, आई झाला नाऊन आणि माझ्या हे होतं सर्वनाम म्हणजे प्रोनाऊन होणार आहे, आणि त्याला लागून कोणता शब्द आला आहे, तर साठी, त्यामुळे हा साठी आहे, हा शब्दयोगी अव्यय येणार आहे। सेकंड आहे सारखा, तो खेळताना खूप वेड्यासारखा करतो। सो वेडा हे एक भाववाचक नाम आहे आणि सारखा हा कोणाला, तर त्याला सर्वनामाला चिकटून आलेला आहे। सोबत, मी आई सोबत मंदिरात गेलो। सो आईच्या सोबत हा चिकटून आलेला आहे ना, हा जो सोबत शब्द आहे तो, त्यामुळे हा येणार आहे शब्दयोगी अव्यय। वाचूनच येणार आहे, अभ्यासा वाचून शाळेत जायचे नाही, म्हणजे अभ्यास जर केलाच नाहीस तर तू शाळेत जाणारच नाहीस। सो अभ्यास हा वेगळा होणार आहे, म्हणजे हा नाऊन होणार आहे, आणि वाचून काय आहे, तर त्याला चिकटून आलेला हा वर्ड आहे, त्यामुळे हा होणार आहे शब्दयोगी अव्यय। त्यानंतर आहे पावसामुळे आज शाळा बंद आहे। सो पावसाला लागून कोणता वर्ड आला आहे, तर मुळे, त्यामुळे हा काय होणार आहे, तर शब्दयोगी अव्यय। बरोबरच येणार आहे, मी मित्रांबरोबर खेळतो। सो मित्र नाऊन होणार आहे आणि बरोबर शब्दयोगी अव्यय होणार आहे। मी जेवणापूर्वी खूप पाणी पितो। सो जेवण हे नाव आलेलं आहे आणि पूर्वी हे काय आहे, तर शब्दयोगी अव्यय आहे। नंतर येणार आहे, अभ्यासानंतर मी टीव्ही पाहतो। मग अभ्यास हे नाऊन येणार आहे आणि नंतर काय येणार आहे, शब्दयोगी अव्यय। त्यानंतर आहे व्यतिरिक्त, अभ्यासाव्यतिरिक्त खेळही महत्त्वाचा आहे, म्हणजे फक्त अभ्यासच महत्त्वाचा नाही तर त्यासोबत खेळलं सुद्धा पाहिजे। सो हे काय येणार आहे, व्यतिरिक्त येणार आहे शब्दयोगी अव्यय। त्यानंतर शिवाय, शिक्षणाशिवाय संस्कारही आवश्यक आहेत, म्हणजे फक्त शिक्षणच महत्त्वाचं नाही तर त्यासोबत चांगले संस्कार असणं सुद्धा खूप गरजेचं आहे। सो ह्याच्यामध्ये काय येणार आहे, शिवाय येणार आहे आपला शब्दयोगी अव्यय।
आपण बघितलं की शब्दयोगी अव्ययाची उदाहरणं कशी तयार करायची. पण जर एक्झामला तुम्हाला विचारलं की खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा, म्हणजे खाली जे आपल्याला सेंटेन्स दिलेले आहेत त्याच्यामधला शब्दयोगी अव्यय कोणता आहे, तर मला असं वाटतं आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की कोणता येऊ शकतो. चला याची पण आपण 10 उदाहरणं बघूया. आई माझ्यासाठी जेवण बनवते. सो माझ्यासाठी सर्वनामाला लागून कोणता शब्द आलेला आहे, तर साठी. माझा, मी, तुझा, तू ही काय आहेत, आपली सगळी सर्वनामं आहेत, म्हणजेच प्रोनाउन आहेत. मी राहुल सोबत खेळतो. राहुल नाउन होणार आहे, प्रॉपर नाउन आहे राहुल, आणि राहुलच्या लागून कोणता शब्द आलाय, तर सोबत. त्यामुळे सोबत हा होणार आहे शब्दयोगी अव्यय. त्यानंतर आहे पावसामुळे रस्ता ओला झाला होता. सो पाऊस हा नाउन येणार आहे आणि मुळे काय होणार आहे, तर शब्दयोगी अव्यय. अभ्यासाशिवाय काहीच नको, म्हणजे फक्त आता अभ्यासच करायचा आहे, अभ्यासाशिवाय बाकीचा टाइमपास आता नको. सो अभ्यास येणार आहे नाउन आणि शिवाय येणार आहे त्याचं शब्दयोगी अव्यय. टेबलावर पुस्तक आहे. टेबल नाउन होणार आहे आणि वर शब्दयोगी अव्यय होणार आहे. तुम्ही माझ्या बरोबर चला. सो तुम्ही माझ्या बरोबर चला. माझ्या हे काय होणार आहे, आपलं सर्वनाम होणार आहे आणि बरोबर काय होणार आहे, तर शब्दयोगी अव्यय. सूर्य ढगांच्या मागे लपला आहे. सो हे असं लिहिलं तरी चालणार आहे आणि ढगांच्या मागे दोघं जॉईंट असतील तरी पण चालणार आहे. सो मागे काय येणार आहे, आपला शब्दयोगी अव्यय. मुले झाडाखाली खेळत आहेत. झाड हे नाउन होणार आहे आणि त्याला लागून कोणता वर्ड आला आहे, तर खाली. त्यामुळे मुले झाडाखाली खेळत आहेत, ते खाली हा शब्दयोगी अव्यय होणार आहे. त्यानंतर आहे रेश्मा तिच्यापेक्षा खूप हुशार आहे. सो तिच्यापेक्षा, ती काय आहे, सर्वनाम आहे, त्याला लागून दुसरा वर्ड कोणता आहे, पेक्षा. सो हे पेक्षा काय होणार आहे, आपलं शब्दयोगी अव्यय. हे पुस्तक माझ्यासाठी आहे. सो माझ्यासाठी सोबत कोणता वर्ड लागला आहे, तर साठी. सो अशा प्रकारे तुम्हाला वाक्यातील शब्दयोगी अव्यय फाइंड आउट करायचा आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया असाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.